जालन्यामध्ये 10 ते 12 ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहे। गोंदी पोलीस ठाण्यामध्ये 5 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे, तर अंबड पोलीस ठाण्यामध्ये 5 ते 7 ओबीसी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यामुळे आणि रस्त्यावर टायर चाळल्यामुळे गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते। जालन्यामध्ये वडीगोद्री या ठिकाणी एकीकडे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तर जालन्यातील अंबडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी 10 ते 12 ओबीसी आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। गोंदी पोलीस ठाण्यामध्ये 5 आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय, तर अंबड पोलीस ठाण्यात 5 ते 7 ओबीसी आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यामुळे आणि रस्त्यावर टायर चाळल्यामुळे गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल? एकीकडे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे, आंदोलन केलं जात आहे, बंद पुकारण्यात आला आहे, तर दुसरीकडे पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं दिसतंय, गुन्हे दाखल झालेत, काय अपडेट्स? निश्चितच फराजी, आपण जर पाहिलं तर ओबीसी समाज आता जालन्यात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आज आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। सरकारकडून कुठलीही दखल या ठिकाणी या उपोषणाची घेतली जात नसल्याने ओबीसी समाज जे आहे जालन्यात आक्रमक झाला आहे। काल ओबीसी समाजाच्या वतीने धुळा सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। या रास्ता रोको आंदोलन केल्याच्या नंतर गोंदी पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरुद्ध ओबीसीच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अंबड पोलीस ठाण्यामध्ये 5 ते 7 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। असे एकूण 12 जणांवर, जवळपास 12 आंदोलकावर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तरी देखील आज अंबड शहर बंदची हाक ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आली आहे। या उपोषणाला आता ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा जे आहे ते हाकेच्या उपोषणाला मिळताना आपल्याला देखील पाहायला मिळत आहे। फराजी, निश्चितच सुधाकर, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।